हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तुम्ही आमचा लास्ट व्लॉग पाहिलाच असेल, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला व्यू ॲट द पामबद्दल सर्व माहिती दिली होती। नसेल पाहिला तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आज आपण जाणार आहोत जगातील सर्वात उंच आणि आयकॉनिक बिल्डिंग पाहायला, ती म्हणजे बुर्ज खलिफा। या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत बुर्ज खलिफाचे झगमगते शॉट्स, तिथे जाण्याचा प्रवास, तिकीट बुकिंग, दुबई मॉल आणि दुबई ॲक्वेरियम, तसेच वरून दिसणारा संपूर्ण दुबईचा नजारा। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, इथे पोहोचायचं कसं? तर काळजी करू नका, आम्ही आहोत ना। तुमच्या लोकेशनवरून तुम्ही मेट्रोने बुर्ज खलिफा स्टेशनपर्यंत सहज पोहोचू शकता। स्टेशनपासून थेट इंटरकनेक्टेड सबवे आहे, जो तुम्हाला थेट दुबई मॉलमध्ये घेऊन जातो। बुर्ज खलिफाचे एंट्री गेट दुबई मॉलमधूनच आहे, बाहेरून कुठूनही एंट्री नाही। इथे जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यायला लागते, जे आपण ऑफलाईन काउंटर किंवा ऑनलाईन अशा दोन पद्धतीने घेऊ शकतो। Klook.com, Agoda.com किंवा बुर्ज खलिफाची ऑफिशियल वेबसाईट, असे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। ऑनलाईन तिकीट काढल्यास थोडंसं स्वस्त मिळतं आणि वेळही वाचतो। इथे मॉर्निंग टू इव्हिनिंग टाईम स्लॉट असतात, ज्याची प्राईस टाईम स्लॉटनुसार व्हॅरी होऊ शकते। जनरली 3,500 ते 4,000 रुपये पर पर्सन एवढे ऑब्झर्वेशन डेकपर्यंत जाण्यासाठीचे तिकीट असते। हे तिकीट यूज करून आपण 124 आणि 125 मजल्यावर असणाऱ्या ऑब्झर्वेशन डेकपर्यंत जाऊ शकतो। आता आपण आलो आहोत दुबई मॉलमध्ये। हा जगातील सर्वात मोठ्या मॉल्सपैकी एक आहे। येथे शॉपिंग, फूड कोर्ट, इनडोअर फाउंटन आणि जगातील सर्व ब्रँड्सचे शॉप आहेत। खरंच एक दिवस पूर्ण फिरला तरी हा मॉल संपणार नाही। दुबई मॉलमध्ये आणखी एक अट्रॅक्शन आहे, ते म्हणजे दुबई ॲक्वेरियम। यात हजारो टाईप्सचे फिश आहेत, शार्क सुद्धा आहेत। इथल्या काचेपलीकडून दिसणारा समुद्री जीवनाचा अनुभव वेगळाच आहे। आता सुरू होते खरी मजा, बुर्ज खलिफाच्या आतली सफर। अरे बापरे, पण मोठी लाईन आहे इथे तर। तिकीट स्कॅन करून तुम्ही एका सुंदर म्युझियम स्टाईल एंट्री एरियामध्ये जाता, जिथे बुर्ज खलिफाच्या बांधकामाची माहिती आणि मॉडेल्स दाखवले आहेत। यानंतर आपण येतो लिफ्टकडे। ही लिफ्ट जगातील सर्वात फास्ट लिफ्टपैकी एक आहे। फक्त काही सेकंदात 125व्या मजल्यावर घेऊन जाते। खूप भारी वाटत आहे आणि ऑसम एक्सपिरियन्स आहे। चला तर मग लिफ्टमध्ये बसूयात आणि वरती जाऊयात, जिथून आपल्याला पूर्ण दुबई दिसणार आहे। अगदी काही सेकंदांमध्ये आपण आलो आहोत 125व्या मजल्यावर। चला ऑब्झर्वेशन डेककडे जाऊयात आणि तिथून आपल्याला दिसणार आहे खूप अप्रतिम असा सीन। वाव, एक नंबर। असला अमेझिंग व्ह्यू आहे की बोलायला शब्द कमी पडत आहेत। इथून दिसतो दुबईचा अप्रतिम नजारा। एकीकडे वाळवंट आणि दुसरीकडे समुद्र, शेख जायद रोडवरून पळणाऱ्या गाड्या आणि समोर उभ्या असलेल्या उंच उंच बिल्डिंग्स। खरंच हा अनुभव अविस्मरणीय आहे। मित्रांनो, खालचा रोड बघा कसला बारीक दिसतोय, आणि ह्या समोरच्या बिल्डिंग पण एवढ्या उंच आहेत, पण तरी पण बुर्ज खलिफावरून त्या केवढ्याशा वाटतायत ना, हे तुम्ही इमॅजिन करू शकता। वरून नजारा पाहिल्यानंतर आपण पुन्हा खाली आलो आहोत। इथे खाली सुद्धा भरपूर मोठा एरिया आहे, जिथे तुम्ही फोटोज क्लिक करू शकता, फिरू शकता, मज्जा करू शकता। आणि इथे यायचा बेस्ट टाइम म्हणजे संध्याकाळ। बिलीव मी गाईज, एवढा कडक व्ह्यू असतो ना, विचारू नका। दुबई मॉलचा परिसर आणि इथून वरती नजर जाईपर्यंत दिसणारी बुर्ज खलिफा बिल्डिंग, हे पाहणं काही वेगळीच मजा आहे।
मित्रांनो, हाच तो लेक आहे ज्यामध्ये वर्ल्ड फेमस फाउंटेन शो होतो. हा शो संध्याकाळी 6:30 नंतर सुरू होतो. थोडा वेळ थांबा, आम्ही तुम्हाला हा शो नक्की दाखवणार आहोत. मित्रांनो, संध्याकाळ झाली आहे आणि सगळीकडे लाईट्स लागल्या आहेत. एवढा भारी यूज केला ना लाईट्सचा, काही विचारू नका. एवढा सही व्ह्यू आहे, जस्ट माइंड ब्लोईंग. तुम्ही पण पहा आणि एन्जॉय करा. गाईज, ही बघा बुर्ज खलिफावरची लाइटिंग कसली भारी दिसते ना. इथे दररोज संध्याकाळी फाउंटेन शो सोबत लाईट शो देखील होतो, जो की बुर्ज खलिफा बिल्डिंग वरती असतो. लाईट शो सुरू झालेला आहे. चला तर मग लाईट शो पाहूयात. मित्रांनो, बुर्ज खलिफा येथे दररोज संध्याकाळी दर अर्ध्या तासाने फाउंटेन शो होतो. हा फाउंटेन शो अगदी फ्री ऑफ कॉस्ट असतो, त्यामुळे याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. तुम्ही सुद्धा हा फाउंटेन शो एन्जॉय करा. गाईज, हा होता आमचा बुर्ज खलिफाचा प्रवास. मॉल, अक्वेरियम, ऑब्झर्वेशन डेक आणि फाउंटेन शो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.